थांब बाळा, हा व्हिडिओ पूर्ण आहे. व्हिडिओ आवडला तर मनापासून माझे नामस्मरण करून माझे नाव लिह आणि हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर कर. बेल आयकनचं बटन दाबून हा संदेश मनापासून ऐक. बाळा, जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना, तेव्हा आपण एकांतात राहायला वेळ घालवतो आणि तो वेळ आपला जात नाही. म्हणून लक्षात ठेव, कोणीही किती आपल्याला बोललं, कितीही रागवलं, पण एकटा राहायचा प्रश्न उद्भवतो ना, त्यावेळेस तू माझ्याजवळ ये. केंद्रात ये, नाही तर माझं नामस्मरण करत बस. घराच्या देवघरासमोर बस. हातात एक पाण्याचा ग्लास घे. तुला शक्य असेल 1 वेळा किंवा 3 वेळा किंवा 11 वेळा माझं नामस्मरण कर आणि मनापासून माझा तारक मंत्र बोल. तारक मंत्रात खूप अशी शक्ती आहे, ज्याने तुला जगण्याचा मार्ग दिसेल आणि तुझा एकटापणा कमी होईल. बाळा, तू माझा खरा भक्त आहेस ना, तर हा संदेश मनापासून आहे. बाळा, आपण किती सहजपणे बोलून जातो ना, की मी एकटा राहील, मी स्वामी भक्त आहे, मी जिंकून दाखवेन. अरे, जिंकण्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. अरे बाळा, स्वामी भक्त होणं खूप कठीण आहे. ही सोपी गोष्ट नाही बरं का. ही पदवीसुद्धा मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. खरा मुद्दा म्हणजे स्वामी भक्त म्हणजे पूर्वी जन्माचे पाप नष्ट करणं. तू काहीतरी पूर्वी जन्मी छोटं मोठं पुण्य केलेलं असेल, तर ह्या जन्मात तो स्वामी भक्तीत आला. पूर्वजन्माचे जे तुझे वाईट जे वेद होते, जे वाईट तुझे विचार होते, ते नष्ट होतील. त्यातच तुला आनंद मिळाला पाहिजे. पुण्य हे महत्त्वाचं असतं. स्वामींनी त्याचं नातं माझ्याशी जोडलेलं आहे. म्हणजेच स्वामी म्हणजे कोण, तर तिन्ही जगाचा स्वामी म्हणजे त्रिमूर्त दत्त अवतारी. त्यांनीच तुला माझ्या सेवेत आणलं आहे. त्यांच्या परवानगीशिवाय माझ्या सेवेत कोणी येत नाही आणि त्यांचं स्वरूप माझ्यात आहे, म्हणून तर ही सेवा घडून घेतो. आपल्याला लहानपणापासून सवय असते, आपल्याला दिवाबत्ती करायची सवय असते. तेव्हापासून तुम्हाला मी घडवत असतो आणि जेव्हा तू मोठा होतो तेव्हा तू आपोआप माझ्या दारात येतो, माझ्या मठात येतो आणि तुला मी संधी देतो, कारण की मी तुझं प्रारब्ध बघत असतो. तू पुण्य करत असतो म्हणून तर तू माझ्याजवळ येतो. अरे, पुण्य केल्यावरच सर्व काही मोक्ष प्राप्त होतात, हे लक्षात ठेव बेटा. दुसरं काहीही तुझ्यासोबत येणार नाही. तुझ्यासोबत फक्त मी येईल आणि माझे विचार, आणि हे विचार शुद्ध करण्यासाठी तर तू माझ्याजवळ आला आहेस. बाळा, आपल्या सर्वांकडून चुका होतात, पण त्या चुकांमधून आपल्याला मार्ग काढावाच लागेल. मी जे सांगतोय आता तू शांतपणे ऐक. बाळा, माझ्या सेवेत खूप खडतर रस्ता आहे. वाटा तुला शोधायच्या आहेत. वाटा सापडत जातील आणि तू तो शोधत जा. माणसं तुला भेटत जातील, त्यांना तू आपलं करत जा. तुला जग जिंकायचं आहे, परिस्थितीला तोंड द्यायचं आहे. आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल आणि तुला ते शिकायचं आहे. येणारे दिवस निघून जातील, वाईट दिवससुद्धा निघून जातील. तुझा येणारा दिवस खूप आनंदाचा राहील, कारण तू माझ्या दरबारात आला आहेस. येणारे दिवस येतातच, जाणारे दिवस जातात. सूर्यप्रकाश हा आपल्या आयुष्यात येत असतो, अंधार मात्र कमी होत जातो. अनेक जण तुला वाईट भेटतील, त्या वाईटांना तुला टाटा बाय बाय करायचं आहे आणि खऱ्या लोकांची साथ धरायची आहे. तू स्वतःहून कोणाच्या अधीन जाऊ नकोस आणि स्वतःचं क्रेडिट कोणाला देऊ नकोस. स्वतः तू जिंक आणि स्वतः जिंकून दाखव. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला हा संदेश ऐकला असेल तर मनापासून माझे नामस्मरण करत राहा. घाबरू नकोस बाळा, हा तुझा प्रारब्ध आहे. तुला मी घडवणार आणि ही तुझी परीक्षा. उत्तीर्ण तू माझ्या परीक्षेत होणार. परीक्षा घेत राहील, तू उत्तरात उत्तर देत राहा. तुझे प्रश्न अनेक वेळा मी सोडवेल आणि सदैव तुझ्यासोबत राहील. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू माझा खरं भक्त आहेस, म्हणून तर तू माझ्या इथपर्यंत आला आहेस. आणि जे काही तुझ्याकडून वाईट घडले ते सुद्धा मी तुझं माफ करणार आहे, कारण की माफी हेच खरं मोक्ष असतं. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझा येणारा दिवस आनंदाचा जाईल, तुझं कुटुंब सुखी राहील, सोन्याचे दिवस तुझ्या आयुष्यात येतील आणि सदैव तू खुश राहशील. मी तुझं रक्षण करेन, तुझ्या कुटुंबाचा आधार बनेल. शुभम भवतु.